हॅलो मित्रांनो, 1993 मध्ये डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे यांनी महाराष्ट्रात गडचिरोलीमधल्या जंगलात हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पाअंतर्गत आदिवासींच्या आरोग्यासाठी काम सुरू केले। या भागामध्ये माडिया आणि गोंड या समाजाचे आदिवासी लोक राहतात। हेमलकसा या ठिकाणी डॉक्टर प्रकाश आमटे यांच्याकडे आदिवासी लोक खूप मोठ्या प्रमाणात इजा झाल्यानंतर जायचे आणि त्यांच्याकडे जाणारे आदिवासी हे खूप मोठा आजार झाल्यानंतरच जायचे। ठिकाणचे आदिवासी जे लोक होते ते संपूर्णपणे शिकारीवर अवलंबून होते। जे ते ज्यावेळेस ते शिकार करतील त्याच वेळेस ते जेवण करतील अशी त्या ठिकाणची परिस्थिती होती। प्रकाश आमटे असे म्हणतात की शक्यतो माझ्याकडे लोक जास्त प्रमाणात शिकार करत असताना त्यांना घाव लागायचा, ज्यावेळेस कुठल्याही प्रकारची इजा व्हायची त्याच वेळेस माझ्याकडे जास्त प्रमाणात पेशंट यायचे आणि त्या ठिकाणची पेशंटची संख्या ही जास्त प्रमाणात वाढत होती। प्रकाश आमटे यांना आदिवासी लोकांची सेवा करण्याची संधी हे त्यांच्या वडिलांपासून मिळाली। डॉक्टर प्रकाश आमटे यांचे वडील बाबा आमटे हे ज्येष्ठ समाजसेवक। बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या लोकबिरादरी संस्थेला केंद्र सरकारने आदिवासींच्या सेवेसाठी गडचिरोलीमधल्या जंगलात हेमलकसामध्ये 50 एकर जागा दिली। तसेच प्रकाश आमटे यांनी जोराने काम सुरू केले। ठिकाणी बऱ्याच लोकांना प्रश्न पडत असेल की बाबा आमटे आणि त्यांचा मुलगा प्रकाश आमटे हे तर आदिवासी लोकांसाठी काम करत होते, आदिवासी लोकांच्या विकासासाठी काम करत होते, आदिवासी लोकांच्या आरोग्यासाठी काम करत होते, मग पशुपालन आणि पशुचे आरोग्य याकडे त्यांचे लक्ष कसे गेले? तर हाच प्रश्न प्रकाश आमटे यांना बऱ्याच लोकांनी केला। तर त्यावेळेस प्रकाश आमटे म्हणाले की मी आणि माझी पत्नी जंगलामधून जात असताना आम्ही असं काही दृश्य पाहिलं की ते पाहून आम्ही संपूर्णपणे हालून गेलो। म्हणजे हे दृश्य एक असं होतं की खूपच भयानक आपण त्याला म्हणू शकतो। त्यांनी सांगितलं की जंगलामधून जात असताना वानराचे शिकार हे आदिवासी लोक करत होते आणि ते वानराचे शिकार करत असताना त्यांनी वानराला पकडलं आणि त्याला घेऊन जात होते। त्याला घेऊन जात असताना वानराला त्याच्यासोबत त्याचं एक पिल्लू पण होतं आणि ते दूध पित होतं, तर ते लाकडाला बांधून त्याला घेऊन जात होते। हे पाहून प्रकाश आमटे पूर्णपणे आश्चर्यचकित झाले की हे होत काय आहे नेमकं। आमटे त्या लोकांकडे गेले आणि त्यांना म्हणाले की तुम्ही हे काय करताय? तर त्यावेळेस ते लोक म्हणाले की आमची हे दैनंदिन जीवनाचं शिकार आहे। हेच नाही तर जंगलामध्ये आम्हाला जेही काही मिळते, हरण किंवा कुठल्याही प्रकारचं जे प्राणी आम्हाला भेटते आम्ही ते शिकार करतो आणि आमच्या खाण्यासाठी नेतो। जर आम्ही हे नेलं नाही तर आमचे मुलं बाळं काय खातील? हा प्रश्न त्या लोकांचा होता। त्यावेळेस करू शकता की त्या ठिकाणची परिस्थिती हे कशी होती। त्यानंतर थोड्या वेळानंतर ते लोक निघून गेले आणि त्यांच्या ठिकाणी प्रकाश आमटे गेले आणि त्यांना तांदूळ घेऊन गेले त्यांच्याजवळ आणि त्यांना ते तांदूळ दिले की तुम्ही हे तांदूळ घ्या आणि ते जे पिल्लू आहे, जे त्या वानराचं बाळ आहे हे तरी द्या आम्हाला द्या। तर त्यावेळेस त्या लोकांनी ते तांदूळ घेतले आणि ते बाळ त्यांना दिले आणि प्राण्यांच्या अनाथालयामध्ये सर्वप्रथम वानर आलं। वानर आल्यानंतर बिबट्या, अस्वल, हरण आणि साप इत्यादी प्राणी आणि याच्यापेक्षा जास्त प्राणी येत गेले। नगल म्हणजेच आदिवासी भाषेत बिबट्या आणि नंतर समोर असाच प्राणी अनाथालयांचा विकास होत गेला। जवळपास 17 वर्षानंतर म्हणजेच 1991 मध्ये आमटे परिवाराला भारतीय वन्यजीवन कायद्यानुसार रेस्क्यू टीमकडून परवानगी मिळाल्यानंतर त्या ठिकाणचा चांगल्या प्रकारे विकास झालेला आपल्याला दिसून येतो। आमटे म्हणाले की त्यानंतर स्पेशल एका प्राण्याला पिंजरा बनवून मिळाला आणि प्रकाश आमटे हे त्या प्राण्यांसोबत एक फॅमिली मेंबरसारखं राहतात। तुम्ही विचार करा, आमटे म्हणाले की आजपर्यंत मला कुठल्याही प्राण्यांपासून थोडीशीही इजा झालेली नाही आहे। म्हणजे त्यांनी त्या प्राण्यांना एक फॅमिली मेंबरसारखं प्रेम दिलेलं आपल्याला दिसून येते आणि हे पाहून कोणीही आश्चर्यचकित होणार की हे वाघ सिंहासोबत, मगरसोबत, सापसोबत एवढं प्रेमानं कसं काय राहू शकतात। आपण जर त्या ठिकाणी जाऊन ते जर बघितलं तर आपण सिंहाला जर पाहिलं तर आपण घाबरतो, कॉमन मॅन। पण त्यांच्या घरातला लहान मुलगा, त्यांच्या घरामधली एक लहान मुलगी त्या प्राण्यांसोबत खेळताना आपल्याला दिसून येते। हेच नाही तर प्रकाश आमटे यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। 2019 मध्ये बिल गेट्सद्वारा प्रस्तुत ICMR द्वारा लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड, 2014 मध्ये मदर टेरेसा पुरस्कार, 2012 मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि 2008 मध्ये लोकमान्य तिलक पुरस्कार। इतण्यासारखी गोष्ट आहे की आपण जर एखादं कुत्रं आपल्यावरती भुंकलं तर आपण घाबरून जातो, पळत निघतो
पण प्रकाश आमटे यांनी सिंह, बिबड्या, साप इत्यादी खतरनाक प्राण्यांसोबत ते एक फॅमिली मेंबरसारखं राहतात. तेच नाही राहत, त्यांच्या घरामधली एक छोटीशी मुलगी ही सुद्धा त्या प्राण्यांसोबत आपल्याला खेळताना दिसून येते. चांगल्या प्रकारे ते त्यांच्यासोबत खेळते हे आपण पाहून आश्चर्यचकित होतो. तर असे होते प्रकाश आमटे.